आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण मिळेल असं आश्वासन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। नागपुरात आयोजित धनगर समाजाच्या अधिवेशनादरम्यान ते बोलत होते। धनगरांच्या आरक्षणासंदर्भात काही नेत्यांनी जाणीवपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र कुणाच्याही आरक्षणात कपात न करता धनगरांना आश्वासन देण्यास सरकार पूर्ण प्रयत्नशील आहे आणि त्यासाठी येत्या 15 दिवसात मुंबईत बैठक बोलावली जाईल असं देखील फडणवीस पुढे म्हणाले। रासपचे नेते महादेव जानकरांसह हजारो धनगर बांधव यावेळी उपस्थित होते। दरम्यान फडणवीसांच्या आश्वासनावरती आम्हाला विश्वास आहे, मात्र ते कृतीत न उतरल्यास फडणवीसांची देखील गत अजित पवारांसारखी होईल असा चिमटा यावेळी जानकरांनी काढला। तसंच सोलापूर विद्यापीठ आणि नगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव दिलं जावं असा ठराव देखील या परिषदेमध्ये मांडण्यात आला। बारामतीला ज्यावेळी मी आलो होतो त्याही वेळी मी स्पष्टपणे सांगितलं, आजही आमची मीडियाचे लोक या ठिकाणी मी स्पष्टपणे पुन्हा सांगतो की आदिवासी समाज जो आमचा आहे, या आदिवासी समाजाच्या आरक्षणातनं कुणालाही वाटा आपण देणार नाही आहोत, कुणालाही देणार नाही। पण जाणीवपूर्वक ज्यावेळेस मी बारामतीला भूमिका स्पष्टपणे मांडल्यानंतर काही नेत्यांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या दृष्टीनं ठिकठिकाणी आमचे पुतळे झाले। हा मुख्यमंत्री स्वच्छ आहे, नाव सेक्युलरचं घेतात आणि काम जातीवादाचा करणारा पक्ष कुठला आहे ते तुम्हाला कळालं नाही। फडणवीस साहेब, केंद्रात आणि राज्यात सरकार आणायला त्या समाजाने 90% वाटा दिला। आमदार धनगर समाजामुळे आपल्या पक्षात बसले। आज जर देवेंद्र आपण चुकलो तर उद्या आपल्या अजित पवार सारखी गत होईल।